ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। आरोग्य विभागाला सन्मान मिळवून देण्याचे काम आशा कार्यकर्त्यांनी केले। डॉक्टर आर.एस. देवणीकर देवणी पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित आशा डे कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला औसा येथील वैद्यकीय अधिकारी तथा डॉक्टर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर रेवणनाथ देवणीकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते। यावेळी त्यांनी आशा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या कार्याचे कौतुक केले। आशा कार्यकर्त्यांनी केलेले कार्य हे आरोग्य विभागाला सन्मान मिळवून देणारे असून त्यांच्या कामामुळे आम्ही अभिमानाने बोलू शकतो। हे कार्य म्हणजे एक उत्कृष्ट समाजसेवा आहे असे त्यांनी स्पष्ट केले। डॉक्टर देवणीकर यांनी आशा कार्यकर्त्यांच्या स्थापनेमागील उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की पूर्वी समाजात आरोग्याबाबत अनेक गैरसमज होते आणि मृत्यू दरही जास्त होता। यावर उपाय म्हणून डॉक्टर बंग दाम्पत्याने ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी आशा कार्यकर्त्यांची संकल्पना मांडली। शासनाने 2025 साली या योजनेची अंमलबजावणी केली। अल्प मानधनावरही आशा कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम करत वैद्यकीय क्षेत्रात मानाचा ठसा उमटवलाय असेही त्यांनी नमूद केले। महिलांच्या योगदानाचा गौरव करताना त्यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याची आठवण करून दिली। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळे महिलांना अधिकार व सन्मान प्राप्त झाला असून आज त्या सर्व क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत असे त्यांनी सांगितले। स्त्री शक्ती ही समाजातील अत्यंत बलशाली शक्ती असून समाजाचा विकास साधायचा असेल तर अशा आशा कार्यकर्त्यांनी हे कार्य समाजसेवेच्या भावनेतून पुढे नेले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले। यावेळी देवणी तालुक्यातील आशा कार्यकर्त्यांनी आदर्श काम करून तालुक्याचे तसेच महाराष्ट्राचे नाव उंचावले असे मत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आर.एस. देवणीकर यांनी व्यक्त केले। कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा कार्यकर्त्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला। तसेच आरोग्य विभागातील अनेक कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवणी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सागर वरांडेकर होते। प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहिते, पंचायत समिती सभापती सौ अंकिता सुशांत पाटील, संभाजी पाटील तडेगावकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सदाशिवराव पाटील तडेगावकर यांची उपस्थिती होती। तसेच आरोग्य विभागातील डॉक्टर, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर, सिस्टर्स, कर्मचारी, आशा गट प्रवर्तक रेखा लांडगे, श्यामला वाडेकर, आम्रपाली सूर्यवंशी, अनुराधा कोनाडे तसेच आशा कार्यकर्त्या कमल बिरादार, जयश्री कांबळे, सुनीता सगर, छाया गायकवाड, रेणुका सूर्यवंशी, संगीता संते, मनीषा सूर्यवंशी, सुरेखा सूर्यवंशी, शोभा रणदिवे, आशा कांबळे, बीबीनंदा मानकरी, रंजना रणदिवे आदींसह सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे। तर 20 लाख बालक मरायची। त्याने विचार केला की वा हे लोक मरत आहेत, त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून त्याने विचार काढला की त्या काळामध्ये डिलिव्हरी कसं व्हायची माहित आहे का? डिलिव्हरी व्हायची असल्या एक रूम असायची काळीभोर। आता सगळे आपण तसंच जन्मलो बरं का, सिनियर माणसं। या रूममध्ये कोणीच जायचं नाही, ते दाई सोडून कोणीच जायचं नाही। मग त्या काळामध्ये असं होतं, एक जर जन्मले त्याच्यामध्ये लेकरू जन्मलं मग 40 दिवस कोणी जायचं नाही मध्ये। तसंच मग त्या काळामध्ये असा नियम होता की गरोदर आईला जर खाऊ पिऊ घातलं तर डिलिव्हरी फार धोका होईल, डिलिव्हरीत बाई मरेल, म्हणून त्यांना जेवण सुद्धा द्यायचं नव्हतं। लेकराला आपण जन्मल्या पहिलं दूध देतो, त्या काळात 3 दिवस दूध द्यायचं नाही असं नियम काढला। या सर्व गोष्टीमुळे बालकाचा मृत्यू होला, म्हणून राणी बंग आणि अभय बंग 1980 आणि 90च्या काळामध्ये त्यांनी एक सिस्टम काढलं की गावातली सर्व